हॅलो, कुठं आहे हो? येत नाही काय घरी? किती वेळ आहे अजून घरी आले? बोल ना, काय म्हणतो? तुरीत झाकून राहिलो होतो थोडंसं. आता एका साईडनंच राहिला पाल झाकणं. झाकझूक करतो नाही येतो, थोड्या वेळानं बसतो. मग वानेरा फानेरा आहे इकडल्या कोंड्याकडे, तर बसतो इथं. काऊन काय होतं, काय म्हणतो ती? अव तर शांती आली ना घरी. शांती आहे, जवाई आहे, तर या ना घरी थोडेसे. आता शांती तर घरचे कामं करून राहिली, आराम करून राहिली, टीव्ही पाहून राहिली. जवाई बुवा थोडेसे एकटे एकटे आहे तर बोर झाल्यासारखे होते, तर या घुमवत यायले थोडेसे, न्या वावराकडे. वावर पावर दाखवा द्यायले. आता एकटे एकटे आहे तर ते बोर होऊन जाईल ना. या ना तुम्ही, थोडेसे करते तो गण्या तोपर्यंत. काय बोलतं? शांती आली आणि जवळ आले, दोघंही आले काय? काही आले? किती वाजता आले? आत्ताच आले ते, अर्ध्या घंट्या पहिले. अर्धा घंटा झाला असं, आत्ताच आले. हो काय? तर एक काम कर, मी बाते गण्याला लावून देतो पालपूल झाकझूक करायला, आणि येतोच मग 5 मिनिटात. तोपर्यंत नाश्ता वास्ता बनवणं. चाय नाश्ता तर कर त्याचा तोपर्यंत. तसंच बसून ठेवशील. चाय नाश्ता बनव त्याच्यासाठी मस्त. बनव कांदा पोहा घे बनव. तसंही शांतीला कांदा पोहा लय आवडते ना ते हातचा. बनव मग कांदा पोहा तिच्यासाठी. अव तर नाश्ता वास्ता झाला मग. आणि मस्त कांदे पोहे बनवले, कांदे पोहे खाल्ले, चाय बनवला. चाय घे पेला त्यानं. आणि बस मग आम्ही गोष्टीच करून राहिलो होतो. म्हटलं बा तुम्हाला फोन करून देतो. जाय बुवा एकटे एकटे आहे, बोर होऊन राहिले घरी. तर या ना मग, किती वाजेपर्यंत येतात? बरं आलोच मग मी. 15-20 मिनिटात येतो. सांग जावई बुवाले, सांग म्हणा येऊन राहिले म्हणा. 15-20 मिनिटात निघालेस म्हणा वावरातून. 15-20 मिनिटात पोहोचून जाते म्हणा घरी. सांग. बरं या मग, थोडेसे लवकर या. घाई ना थांबतो आम्ही तोपर्यंत. मस्त करतो आम्ही गोष्टी माता. या मग लवकर. चाल बापा, आता थोडीशी पोरी संग बोलतो मस्त. एक तर लई दिवसाची पोरगी आली. लई दिवस झाले तिच्या संग भेट नाही गोट नाही. हिची बहीण इथं सासूरवाडीत आलो, जमतेम अर्धा घंटा 1 घंटा झाला नाही झाला, बोर होऊन गेलो मी ते इथं. आता सासरा बी वावरात आहे, काय तुरी झाकते का काय झाकते येतही नाही फटाफट. आला असतात थोडंसं घुमावलं असतं इकडे तिकडे, बोर होऊन झालं. चाल हिची बहीण चाललो नाही आता मी वापस. हो ना, तर काहीपर्यंत बसत राहू इथं एकटा. एक तर उद्या असल्यासारखं वाटून राहिलं असं एकटं बसणं. कोणी बोलायला नाही, चालायला नाही. चाल मग आता निघूनच जातो आता मी. निघण्यातच फायदा राहीन आता. आता त्याचे वावराचे कामं कधी खतम होते आणि कधी नाही. येते का नाही येत टायमावर, नाही तर बसून ठेवा ना आपल्याला इथंच. हो ना, तर चाल बापा, चाललाच जातो आता. राम राम जवाई बुवा, राम राम. राम 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 राम. बोला जवाई बुवा, आणखी सगळं मजेत? तब्येत पाणी, वावर शेत, काम धंदा गिंदा सगळं टनाटन आहे ना? हो मामाजी, सगळं बरोबर आहे. वावर शेत, तब्येत पाणी सगळंच बरोबर आहे. तब्येत पाणी की सगळं आता काय नॉर्मल. ते थोडंसं चालू आहे आता, सर्दी खोकला आणि तो हलका हलका ताप. आता हे व्हायरल इन्फेक्शन चालूच आहे की नाही आता जिकडे तिकडे. तर तेवढं होतं थोडंसं मागच्या हप्त्यात आम्हा दोघाली सर्दी खोकला. आता आराम आहे बा. पण वावराचे कामं मस्त एकदम टकाटक चालू आहे. तुरी सोंगसांग करून मस्त गंज मारून झाकझूक करून ठेवून दिला आम्ही. आणि कापूस राहिला आता फक्त. आता 2-3 याचे राहिले. 2-3 याचे निघाले तर कापूस उरमूनलाच जाते पूर्ण. मग संत्रच आहे फक्त. झाडाले पाणी ओलणं आहे फक्त मग उन्हाळभर. बाकी झाले मग सगळे कामं वावरातले. बरी आहे मग जवाई, ह्या वर्षी पराठी गिराठी बरी आहे काय? हो मामाजी, आता मागच्या वर्षीपेक्षा थोडीशी पराठी बरी आहे बा या वर्षी. आता कसं आहे, टायमावर पाणी आलं, टायमावर ऊन तपली. आणि आता टायमावर आपली कामं होऊन राहिले. फवारे आहे, निंदण आहे, खात आहे. हे सगळे कामं आपले टायमावर होऊन राहिले ना. पाणी वाणी ओलणं आहे, सगळे कामं टायमावर झाले का माल पीक चांगलाच होते मग. बाकी तुम्ही सांगा, तुमचा कसा काय आहे वावरातला हालचाल? ह्या वर्षी बरी आहे पराठी की, बरी आहे ह्या वर्षी. फक्त तुरीनं थोडासा माल खाल्ला बटा. आता हिची ते ऐन फुलावरनं थोडीशी शेंगोटायवर होती तूर. त्या टायमात ते दवगी पडला तर काही एकदम जळल्यासारखी होऊन गेली काही तूर. बाकी की माल गिल मस्त आहे. किती होते मग मामाजी यावर्षी? यावर्षी पराठी गिराठी किती होते मग? मालपाणी चांगला आहे म्हणता, तर पराठी गिराठी तर चांगली होईल मग यावर्षी तुम्हाला. कितीचा अंदाज आहे मग यावर्षी पराठीचा? 12-13-14 क्विंटलचा अंदाज वाटते बा. 14-15 क्विंटल होऊन जाईन असं वाटून राहिलं. आता काय 10-11 क्विंटल तर झालाच आहे. आता 2 याचे आहे, 2-3 याचे निघते अजून. 15-16 क्विंटल होऊनच जाते. पण भाव नाही ना यावर्षी जवाई बुवा. काय करता, तिकडून मार खाल्ला आपण ना. भाव राहिला असता तर मस्त पैसे नसते बनले काय. हो ना मामाजी, भाव राहिला असता थोडंसं तर पराठीत चांगलं राहिलं असतं. चला ना शांतीचे बाबा, स्वयंपाक झाला ना, वाढला ना ताटगी. धुवून घ्या हात घेतो ना. चला बसून जा जेवण करायला. जेवण करायचा टाइम झाला ना. आता तुम्ही सकाळपासून नाश्त्यावरच गेलते आणि जवाई बुवा मी आले तेव्हापासून नाश्त्यावर आहे. आता कांदा पोहा बनवला, आता बसतो, तेवढाच नाश्ता आहे. या बसून जा ना मग दोघे जण, जेवण करा जेवण. हो वाढ तू ताटगीट वाढ. आलोच आम्ही. कांदा ते मुडा गिडा काल आणला होता बाजारातला, तो कापचो मस्त तोंडी लावले. चांगला वाटते थोडंसं जेवणासंग. हो सलाद गिलाद सगळंच बनवून ठेवला आहे. या फक्त तुम्ही ताटावर या. या जवाई बुवा, बसा
जेवण खाऊन करून घ्या आता, लय वेळ झाला. 1:30-2 वाजून गेले दुपारचे. जेवणाच्या टाइम पेक्षा जास्त टाइम होऊन गेला. एवढ्या वेळपर्यंत नाही राहा. चला मग जेवून घ्या. या मग, ताटगीट वाढून ठेवलंच आहे. आताच तर जेवण झालं मम्मीजी, आताच तर नाश्ता वाजता झाला. आताच थोडं लेट केलं असतं ना जेवण खाऊन. नाही तर जेवण नसतंही केलं तरी जमलंच असतं. आता नाश्ताच तर तुम्ही एवढा पोटभर देऊन दिला बा कांदा पोहा. आणि एक तर शांतीच्या आवडीचा कांदा पोहा तुम्ही बनवलाही मस्त, तर त्याच्यातच मस्त मजा आली. तेवढ्या नाश्त्यानं काय होते जवळ बुवा, दिवसभर राहावं लागते ना मग, रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत. तर तेवढ्या नाश्ता तर असाच पसते. या बसा, थोडं आहे, थोडं जेवून घ्या. बसा. चला जवाई बुवा, जेवून घेऊ. थोडं जेवण खाऊन करून घेऊ. आता मी सकाळपासून वावरात गेलतो, काय नाश्ता करून गेलो. कांदा पोहाच बनवलं होता आज सकाळी मी. तर नाश्ता करून गेलो आणि तिकडून तेच कामं चालू होते वावरातले. तर या मग चला करून घ्या जेवण खाऊन थोडं. मग रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत तसंच राहिनं होते. बरं ठीक आहे मामाजी. चला मग आता थोडं एक पोळी खाऊन घेऊ. बाकी आता एवढी खास अशी भूक तर नाही आहे म्हणा, पण जेवून घ्या आता एक पोळी मानापुरती. आता बनवलं आहे तर ते वाया कायले जाऊ द्या. आता भेटते म्हणून वाया नाही जाऊ द्या. चला जेवून घेऊ. अन शांतीचे बाबा काय म्हणते ते कुठचा वय, आमनेरचा वय का कुठचा वय, तर तो आला होता ना तो शाहरुख. ते कापूस म्हणे, कापूस तुरी. ते मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होतं ना त्याला कापूस आहे बा म्हणून माझ्याजवळ 10-12 क्विंटल, आणि हप्त्यात बऱ्याने ये जा बा, हप्त्यात बऱ्यानं पाहू बा आपण विकायचं. तर आज आला होता ना तो. आज म्हणे हाय क्या म्हणे कापूस. मी म्हटलं बा त्याला येऊ द्या बा वावरातून म्हटलं. आता ते इकते का नाही इकत, आता ते त्याला विचार जा म्हटलं. तर तुमचा नंबर दिला त्याला. तर फोन घेऊन लावा तर बोलून घे जा. भाव घेऊ आहे म्हणे, 7,000 रुपये देतो म्हणे भाव. इकून टाका म्हणे, भाव काही वाढत नाही म्हणे आता. आता याच्यापेक्षा अजून कमी होते म्हणे भाव. तर एवढा जो भाव आहे एवढ्या भावातच विकून टाका म्हणे, नाही तर फालतू अजून खर्चात पडून जाऊ म्हणे आपण. जेवढा आता आहे तेवढाही नाही भेटणार. तर कसं करता मग? त्याला मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं. त्याला म्हटलं भाऊ शाहरुख मी काही इथं कापूस शिकत नाही बा. त्याला पहिलेच सांगितलं, कारण की आपल्याला माहिती आहे ना हे लोक वजनामध्ये भल्ले कंची मारते. आता क्विंटला मागं 15 किलो कापूस तर आरामात दाबते ते. मग ते एवढं मोठं नुकसान केल्यापेक्षा आपल्या डायरेक्ट जिनमध्ये नेणं नाही पुरत का कापूस. इथं वजनात बी कंची मारते आणि त्याच्यात 200-300 रुपये भाव कमी देते. तिथं जर 7 चालू असेल तर इथं 6,500, 6,600, 6,700 असंच देईन. तर काही परवडत नाही ना मग तो आपल्याला. म्हणून म्हटलं इथं काही एकाचा नाही, काय ना कापूस आपला निघाला पूर्णच्या पूर्ण जेव्हा भाव राहील त्या टायमात आपल्याला परवडण्याच्या भावात आपण घेऊन जाऊ डायरेक्ट जिनमध्ये, तिथच्या तिथे इकून टाकू असं म्हणतो मग मी. हो मामाजी तसंच करा. हे यायला काही कापूस नाही द्या लागत. हे बटे दलाल लोक इकडे तिकडे गावोगावी घुमून कापूस जमा करते, वजनात एक कंची मारते आणि कापूस भावही कमी देते. त्याच्यापेक्षा मस्त एक काय ना कापूस निघू द्या आणि मस्त जीन मध्ये घेऊन जाता. हो झाला एक दिवस जीनचा खर्च थोडासा 2-2.5 रुपये आपल्या गाडी भाडं, मजूर माणसं याच्यातच जाईन ना, जाऊ गेला. पण आपला पैसा बनून जाते मामाजी. डायरेक्ट जीन मध्येच घेऊन जातात. इथं काही इका नका, इथं इकून फालतो आपलंच नुकसान आहे. वरतून पैसेही कमी देते आणि कंची मारते. नाही तर काय हो जवाई पण, आता मागच्याच वर्षी तो माझ्या गावातला राजू आहे, त्याचा कापूस मोजला होता त्यानं 4 क्विंटल. त्यानं मोजून ठेवला बरोबर. पहिले 4 क्विंटल आहे म्हणे, 4 क्विंटल त्यानं मोजून ठेवला होता. आणि जेव्हा कापूस शिकला यायनं किती भरवला, इनमीन 3.5 क्विंटल कापूस भरवला. जे विचार करा ना जवाई बुवा, 4 क्विंटलवर 50 किलो कापूस मारला त्यानं. किती जाऊ होते 3-4 हजाराचा, तर तो 50 किलो कापूसच झाला. मग ते 3-4 हजार त्याच्यात अजून भावही कमी देते. तर मग त्याच्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट जिनमध्ये नेणं नाही पुरत काय. तसंच करावं लागते मामाजी, डायरेक्ट जिनमध्येच घेऊन जावं लागते. इकडे तिकडे यायला देऊन काही फायदा नाही. मस्त जिनमध्ये घेऊन जायचं. एक काय ना मस्त नगदी पैसे भेटते. वजनही परफेक्ट राहते आणि भावही भेटते. आणि ते तिथं जो कापूस मोजणारा राहते त्याला 100-200 देऊन दिला तर भावही थोडासा चांगला लावून देते. त्याचे दलाल राहते भाव लिहिणारे, त्याला थोडेसे 100-500 रुपये देऊन द्यावे लागते. चांगल्या भावात देते मग ते. इकडे तिकडे फालतू इकून काही फायद्याची गोष्ट नाही आहे. नुकसान आपलंच आहे. ते बरोबर आहे मग शांतीचे बाबा. मग त्याचा फोन घेऊन तर त्याला सांगून देता, मग तसं मना करून देता. नाही इकत बा म्हणून फालतू कायले मग त्याला वाट ठेवता. तू काही टेन्शन नको घेऊ. त्याला सांगितलंच आहे मी, त्याला पहिले सांगून ठेवलाय मी काही इकत नाही रे बा. तरी ते तसेच फोन करते. तसेच मागा लागते ते, म्हणून आता देईन बरोबर गोल गोष्टीमध्ये पटवते आणि कापूस घेऊनच जाते. असं आहे ते. बरं ठीक आहे. या मग या बसून घ्या, जेवून घ्या. थंड होईन, ताट वाढून ठेवला. हो चला जवाई बुवा, चला बसू.